काय राजकीय परिस्थिती आहे? मी चिकमोहचा आहे. बरं, राजकीय परिस्थिती काय आहे? कोणते पक्षाचं पारडं जास्त भारी कमी हलकं काय? इथं सांगोल तालुका विकास आघाडीचं पारडं ज्यादा आहे. का बरं त्यांचं पारडं एवढं भारी काय काय वाटतं? इथं गेली 50 वर्षे आमदार भाई डॉक्टर गणपतराव देशमुख यांनी केलेली विकास कामाचा फार मोठा डोंगर आहे. बरं, आणि त्यांच्या बरोबरीनं माननीय दीपक आबा सावंत पाटील यांचंही काम त्यांच्या बरोबरीनं आहे. त्यामुळं विकासाचा डोंगर असल्यामुळं तिथं सांगोल तालुका विकास आघाडीचा पारडं जड आहे. आता या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत, त्यांचं काय कामकाज आहे? पंचायत समिती म्हणता का जिल्हा हो, परिषद? जिल्हा परिषद, पंचायत समिती. महूद जिल्हा परिषद गटाचे उमेदवार माननीय बाळासाहेब ढाळे यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर महूदसारखं मोठी सरपंच पद चांगल्या पद्धतीनं हाताळले. आणि ह्या भागातलं म्हणजे कासाळगंगा जी आहे म्हणजे कासाळवडा याचं पुनरुज्जीवन करून नाम फाउंडेशनमार्फत कटपळ ते टेल टू हेल असं काम मोठ्या प्रमाणात गाळ काढून केलेलं आहे. काम त्यांचं विकास कामं चांगली आहेत. बरं, काय सांगाल? आणि त्याचबरोबर या गणाचे पंचायत समितीचे सदस्य म्हणजे राकेश कदम, त्यांच्या आजी सरपंच पद होते, त्यांचे वडील तंटामुक्तीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनीही या भागात चिकमौद आणि इतरत्र या भागात कामं, विकासाची कामं, गोरगरिबांची कामं केलेली. त्यामुळं त्यांचं पारडं जड आहे. ते एक युवा नेतृत्व आहे आणि युवा नेतृत्व राजकारणात पाहिजे, कारण वेगवेगळ्या समस्या आहेत ते युवांमार्फत पण सोडवल्या पाहिजेत. तर तुम्हाला काय वाटतं ते कितपत पद्धतीनं, कशा पद्धतीनं सोडवण्यात सक्षम राहतील? युवा नेतृत्व म्हणजे एक युवा नेतृत्व राजकारणात येते ना. होय, चांगली अभिमानाची गोष्ट आहे. हां, म्हणजे सर्वसामान्यांच्या समस्या ते सोडू शकतील. 100% सोडवू शकतात. कारण यापूर्वी किंवा इतिहास सांगतोय आपल्याला, ज्यावेळेस मोठ्या क्रांत्या घडल्या त्या युवकानेच घडवल्या. त्यामुळं माझ्यासारख्याला वाटते, माझ्यासारखा पण युवकच आहे, तो युवक ह्या 100% या भागात फार मोठी आमूलाग्र बदल घडवून आणेल, मोठी क्रांती होईल एवढं सांगेल. शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गटाला या ठिकाणी कसा प्रतिसाद भेटेल? किती टक्के मत? अतिशय चांगला प्रतिसाद आहे. कपचा बालेकिल्ला आहे. ह्या आमदारकीला ह्या गटामध्ये चिकमोहज सोडलं की बाकी सगळी गावं मायनसमध्ये. ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील हे गाव फक्त बापूसाहेबांना थोडं लिहिलं आहे. पण त्याची उणीव आम्ही आता ह्या जडपीला आणि पंचायत समितीला भरून काढणार आहे. आणि हे दोन्ही उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार राकेश कदम आणि आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार बाळासाहेब ढाळे, ह्या दोन्हीही उमेदवारावर एकही गुन्हा दाखल नाही. अपोजिट पार्टीचे काय ते तुम्हाला सगळ्याला महूद गटाला माहीत आहे. पण हे दोन्हीही उमेदवार निष्कलंक आहेत. त्यामुळे हे दोन्ही मताला ह्या गटाने भरपूर प्रेम दिलं आणि भरपूर 9 तारखेला हे 7 तारखेला मतदान आहे. त्या 7 तारखेच्या मतदानात त्यांच्यावर प्रेम करून मतदान स्वरूपात त्यासनी भरघोस मतानं निवडून देणार. बरं, मागील पंचवार्षिकमध्ये जे कोणी निवडून आले होते त्यांची काय कामकाज झालेली? हां, मागील पंचायत समितीमध्ये बापू गटाचे आले होते, पण ह्या गटामध्ये त्यांची एकाही कामाची पाठी कुठल्याही गावात लागलेली नाही. त्यांनी 8 वर्षाचा कार्यकाळ घेतला, पण त्यांची कुठल्याच गावात त्यांच्या नावाची एकही पाठी नाही. आणि आम्ही चिकमोहदमध्ये बापूच्या कामाच्या स्वरूपात तर अजिबात विकास नाही. 30% सुद्धा कामं नाही. बापू म्हणते आम्हाला की आम्ही 90% कामं केलं आहे, पण 30% ही कामं आमची गावामध्ये केलेली नाही. ते म्हणतात 5,000 कोटींचा निधी आणला. 5,000 कोटीचा निधी फक्त कागदावर आहे. आपण सांगोल तालुक्याच्या जनतेला माहीत आहे की निधी कुठं आणला, कसा गेला, कोणी काढला, ते सगळ्याला माहीत आहे जनतेला. चालेल. हा जो बालेकिल्ला आहे शेतकरी कामगार पक्षाचा, हा बालेकिल्ला राखण्यात येईल का यावेळी? 100% हा बालेकिल्ला शेकापचा आणि दीपक आबाचाच आहे. आणि तो 100% मतदार हे तुम्हाला आता उद्याच्या जडपी पंचायत समितीला दाखवून देणार आहेत. आणि आमची आशा आहे की सांगोला विकास आघाडी 21-0 करण्याच्या मार्गावर आणि ती पूर्णच करणार. 21 आमच्या येणार, 0 बापूचेच येणार. धन्यवाद.